किती निधीवर आमच्या इथं कुठं तुम्हाला एक सांगू का इथली परिस्थिती जसं चंदगडमध्ये कुठेतरी इमारती बांधल्या नदीकडला किंवा काय केलं असं याला दुसरी गोष्ट की इथं ब्रिजची पण आता पूर्ण आता चालू आहे पर्यायी ब्रिज म्हणून आम्हाला आता नवीन भविष्यात येणाऱ्या काळात काळाची गरज आहे. आता इथल्या परिस्थितीबरोबर हेल्मेकिची नदीचे तुम्हाला हे सांगायचं झालं तर जरीचा बंधारा मंजूर होऊन मला वाटतं माडिक साहेब खासदार होते त्यावेळी त्याचं मंजुरीचं पत्र आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ते एक खासदार निवडून गेले की त्याला जागा नाही म्हणून त्यांनी ते काही थांबवले. खरडी आहे मिंची आहे तिथून परत त्याचं ब्रिज नवीन पद्धतीचं घेणं सरकार जसं आपल्याला दुर्ग्यात बघितलं चंदगडमध्ये सेम परिस्थिती आमच्या इथल्या जर्नीचा बंधारा आणि मिरचीचा आमचा झाला का नाही तिकडनं लोकांना पण काही अडचण आहे त्याला जवळजवळ लोक आमच्या पुलावर जातात संपर्कच फक्त प्रामुख्याने गडिंग्लज चंदगड आजरा हा पूरग्रस्त जिथं पूर आले तिथं हा दौरा आम्ही आखलेला आहे. या मिनिटाला आम्ही भडगावला आलो होतो आणि भडगावमध्ये सुद्धा जसं चंदगडमध्ये वेगळ्या अडचणी आहेत तशा गडिंग्लजला वेगळ्या अडचणी आहेत. इथं भडगावमध्ये तर प्रामुख्याने आणि बहुतांश सगळ्याच ठिकाणी गाळ हा सगळ्यात प्रमुख वेगळ्या अडचणी आहेत. इथं भडगावमध्ये तर प्रामुख्याने आणि बहुतांश सगळ्याच ठिकाणी गाळ हा सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे आणि हा गाळ कसा काढता येईल कशी परवानगी मिळू शकते आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा केंद्राच्या माध्यमातून असेल की गाळ काढण्याची परवानगी कशी देता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. पंचनामा तो भाग एक प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यात आम्ही लक्ष घातलेलंच आहे पण लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हा प्रश्न पूर्णपणे संपवायचा असेल आपल्याला तर गाळ हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तिथं पुलांचा तर अनेक ठिकाणी विषय भडगावचा पुलाचा विषय असेल. आता मला अनेक ग्रामस्थ लोकांनी सांगितलं की जो 83ला जो पूर आला होता दिवसांनी आत्ता बसला त्याला कारणच हे गाळ आहे. 20-20 फूट 25-25 फूट गाळ हा तिथे येऊन साचलेला आहे. पण ते युद्ध पातळीवर समिती स्थापन करून किंवा युद्ध पातळीवर कसं काढता येईल त्या दृष्टीकोनातून आमचं सगळ्यांचं नियोजन राहील. मी छत्रपती शाहू महाराजांची जे आपले खासदार आहेत या जिल्ह्याचे नेते सतीश पाटील असतील त्यांच्या कानावर मी विषय घालीन आणि स्वतः मी सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून हा सामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील यात माझं लक्ष राहील आणि ह्या गडिंग्लजसारख्या भागात किंवा ह्या पूर्ण या 3 तालुक्यात प्रामुख्याने 2 तालुके चंदगड आणि गडिंग्लजमध्ये की अजून रेड लाईन किंवा ब्लू लाईन जी ठरलेली नाही तिथं आपल्याला स्थलांतरसुद्धा अनेक लोकांचं करायचं आहे. त्याच्यावर सुद्धा ते नुसतं एकदा नावं घेतले पण ते एक फाईल पुढं हल्लेली नाही त्याच्याकडे सुद्धा लक्ष आम्ही सगळ्यांनी केंद्रित करायचं ठरवलं. छत्रपती शाहू महाराजांसोबत देखील पूरग्रस्तांना आज भेट दिली होती. आज संभाजीराजेंसोबत देखील भेट दिली आहे. एकंदरीत चंदगड कोवाडमधील आणि गडिंग्लजमधील परिस्थिती काय सांगा? चंदगड कोवाड भागातली परिस्थिती गडिंग्लजपेक्षा थोड्या प्रमाणात वेगळी आहे की तिथं जरी अतिवृष्टी झाली असेल तरी पुराची कारणं वेगळी आहेत. 2 गोष्टी आहेत तिथं जे बंधारे बांधलेले आहेत त्या बंधाऱ्यांच्यामुळं पाण्याची अडवणूक झालेली आहे. कोवाडसारख्या ठिकाणी नवीन पुलाच्या पलीकडे जी नवीन वस्ती उभारलेली आहे तिथं सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग उभारल्यामुळे पाण्याचा निचराव होत नाही आणि अतिवृष्टी हा नक्कीच एक आहे. आणि जी जुनी बाजारपेठ आहे ती सकलात असल्यामुळे तिथं थोडं जरी पाणी वाढलं नदीचं तरी पाणी घुसतं. गाळ हा दोन्हीकडे समान विषय आहे. गडिंग्लज आणि चंदगडमध्ये की अनेक वर्ष वाळू नदीतून काढायला जे परवानगी रद्द करण्यात आलेले आहे तो निर्णय त्यावेळी योग्यच होता. पण गेलेल्या 9-10 वर्षात काय झालेलं आहे की जवळ 7-8 फूट गाळ हा नदीच्या पात्रात जमा झालेला आहे की ज्याच्यामुळे थोडा जरी पाऊस पडला जर आपण बघाल की ह्यावेळी 2400च्या ऐवजी 2800 मिलीमीटर पाऊस साधारण ह्या धरण क्षेत्रात झालेला आहे. म्हणजे एवढा प्रचंड अतिवृष्टी झालेली नाही तरी पण पूर परिस्थितीसारखी एक तिथं लोकांना ह्या परिस्थितीचा सामना करायला लागत आहे. याचं एक प्रमुख कारण विशेषतः गडिंग्लजमध्ये हे नदीत साचलेला गाळ आहे. खरं तर जुलै 2023चा एक GR निघाला होता
जो नंदकुमार वडनरे नावाच्या एक रिटायर्ड अधिकाऱ्यांना एक कमिटी 2019 मध्ये स्थापन केली होती आणि त्यांच्या ज्या शिफारसी होत्या त्याच्यातली शिफारस नंबर 8 अशी होती की जिथं पूर परिस्थिती आहे तिथल्या नदीतला गाळ काढण्याची परवानगी देण्यात यावी. क्रमानं होणार नाही. हा किमान 2 ते 3 वर्ष आपल्याला गाळ काढायचा कार्यक्रम राबवावा लागेल तर कुठेतरी ही पूर परिस्थिती नियंत्रणात येईल. ताई, त्याचबरोबर पूर आला की भडगाव पुलाचा उंचीचा प्रश्न निर्माण होतो. भडगाव पुलाची उंची वाढवली पाहिजे, यासाठी प्रशासनाकडे काय मागणी कराल? प्रशासनाकडे आपल्याला नक्कीच एक नवीन पुलाची मागणी इथं करावी लागेल. पण जसं आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा नवीन पूल बनतो त्यावेळी दोन्ही बाजूच्या जमिनींचं अधिग्रहण करावं लागतं. त्यामुळं हे पहिला अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करावी. त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जातात. त्याची योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना जर मिळाली तर नक्कीच शेतकरी सहकार्य करतील. त्यामुळे भडगाव पुलाचा पाठपुरावा हा निश्चितपणे आम्ही आता या नजदीकच्या काळात करू.